माहिती आहे का? का नाही खेळू देत? नाही, तुमचं नाव मोठं झालं आहे, बाद झालं. नवीन प्लेअर ओपन झाले पाहिजे, त्यांना खेळायची संधी मिळाली पाहिजे. तर त्यांना खेळायची संधी मिळाली तर खेळ कधी दाखवणार? ती कोमल राठोड कधी दाखवणार? ती शिपा सविता कधी मोठी होणार? असं सगळं आमच्याकडं गणित असतं. पण माझ्याकडे आता मुलींचा खूप भरणा आहे. माझ्या ग्राउंडला 50 ते 60 मुली आहेत. संख्या वाढली पाहिजे, एक जीवानं राहिलं पाहिजे, आईवडिलांना पटवून सांगितलं पाहिजे, याच्यातून नोकऱ्या आहेत, तुम्हाला 5% राखीव जागेमध्ये तुम्ही जाणार आहात, लवकर प्रमोशन आहे, कमी मार्कावर तुम्ही जॉबला लागणार आहेत. अवघड वाटते का माझी भाषा तुम्हाला? कमी मार्कावर जॉबला लागणार आहेत का नाही? मग या नॅशनल झालेल्या मुलींनी कोणती स्वप्न बघितली पाहिजेत? पोलीसची बघितली पाहिजे का PSIची बघितली पाहिजे? PSIची बघितली पाहिजे, तहसीलदाराची बघितली पाहिजे, ग्रामसेवकाची बघितली पाहिजे. बरोबर का? आता राज्य किती मुली झाले हात वर करा. अख्खी टीमच असेल तुमची ना राज्य. आता मला तुम्ही सांगा, त्यात बसलेली राखीव मुलगी जी असेल तिचा सुद्धा फायदा झालाय का तोटा झालाय? तिला एक शासनाचं सिंहाचं चिन्ह असलेलं सर्टिफिकेट मिळालं गव्हर्नमेंटचं. ते सर्टिफिकेट बापू तुम्ही काय करा, व्हेरिफिकेशन करून घ्या, पडताळणी करून घ्या लवकरात लवकर. आपले ओळखीचे फेवरमधले जिल्हा क्रीडा अधिकारी असतील तर सर्टिफिकेट आपले व्हेरिफिकेशन करून घ्या, म्हणजे मुलांना नोकरीला अडचणी येणार नाही. किती वर्ष चालतं बस ते सर्टिफिकेट? शासनाचं लॉंग लाईफ चालतं. फेडरेशनचं 2 वर्ष चालतं. फेडरेशन आहे ना, किती वर्ष चालतं? नोकरीला फक्त 2 वर्ष, नंतर ते बाद होतं. कुमार गट पण 2 वर्ष, खुला गट पण 2 वर्ष, त्यानंतर नाही. कुमार गटाला नॅशनलला मेडल असेल तुम्हाला तरच तुम्हाला रेल्वेत वगैरे जॉब आहेत, अन्यथा जॉब नाही आहेत. तुमचं लक्ष इकडं पाहिजे. इकडं काय सांगितलं? कोण आहे नॅशनल झालेली? तू स्टेट आहे ना, उभी राहा. किशोरला काय सांगितलं? आता काय सांगितलं मी? दोन वर्ष चालतं. आणि नॅशनलला मेडल असेल तर रेल्वे जॉब आहे पहिल्या 3 मध्ये. अन्यथा नॅशनल नुसतं खेळून आला तर त्याच्यावर तुम्हाला काही जॉब बिब नाही. ओपनला ना? ओपनला पण नाही, कुमारला पण नाही. नाही, कुमारला नॅशनल सर्टिफिकेट असलं तर मग रेल्वे जॉब प्लेसमध्ये पाहिजे, प्लेसमध्ये असतं. पहिल्या 4 मध्ये पाहिजे. लक्षात आलंय की नाही? ते पण 2च वर्ष ना? आता ते 2च वर्ष चालते. पण तुम्हाला जे आत्ता मिळालं ना स्कूलचं सर्टिफिकेट, ज्या 3 मुलींना नॅशनल स्कूल मिळालं आणि शालेय मिळाले, शालेय राज्य मिळालं आत्ता नाही का, त्या सगळ्या मुली 5% राखीव जागेत गेल्या गव्हर्नमेंटच्या. आणि ते किती पण दिवस चालतं. नोकरी लागेपर्यंत तुम्ही किती पण वेळा त्याच्यावर अर्ज करू शकता. लक्षात आलं का? बस तुम्हाला काही शंका आहे का? नाही, तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही बोलत नाहीत कोणीच, तुम्ही पण बोललं पाहिजे. तुला काय समजलं? एवढं मी अर्धा तास बडबड केली, त्यातलं एखादं वाक्य सांग. तुला काय समजलं? बरोबर बोलता आलं पाहिजे. घाबरू नको. एक वाक्य सांग, एक वाक्य. आवडलेलं. तुला काय समजलं? बरोबर, आपल्या संघामुळे आपण मोठे असतो. तुला काय समजलं? बघा, अर्धा तास आपण ऐकतोय की नाही माझं बडबड. मी बडबड म्हणेन कारण तुम्हाला कळली नाही तर बडबड, कळली तर त्याचा फायदेशीर गोष्ट सांगितली म्हणून या. म्हणून आठव थोडंसं. तू सांग बाळा, तूच. बरं तू सांग. मी आता प्रश्न विचारू. जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुमच्या गावाचं नाव कशामुळे मोठं आहे? बरोबर. संघ कुणामुळे मोठा आहे? सरांमुळे मोठा आहे. मग आपण कोणाकोणाशी प्रामाणिक असलं पाहिजे? माती यांच्याशी प्रामाणिक असलं पाहिजे.
तुम्हाला खेळता यायला लागलं की तुम्हाला कोणी पण म्हणणार आहे माझ्या संघात ये, माझ्याकडे चल. बरोबर आहे की नाही? कोणी पण म्हणणार आहे की नाही? तुमची ओळख कोणामुळे असते? कबड्डीमुळे आणि संघामुळे झाली ना ओळख. आणि एखादा येतो म्हणतो, मग तो तुम्हाला काहीतरी चुकीचं गायडन्स करतो. तुम्हाला खेळता चांगलं येते म्हणून तो येतो ना तुमच्याकडे. बरोबर की नाही? मग तो काय शिकवणार आहे येऊन तुम्हाला? नवीन काय करणार आहे तो? असे आयते कोच महाराष्ट्रात खूप आहेत. काय ग्राउंडवर मुवमेंट करायची नाही, मुलांना शिकवून काय दाखवायचं नाही. आयती मुलं कुठं कुठं कोपऱ्यात खेळतात ती बघायची, त्यांना कोपऱ्यात घ्यायचं, आईवडिलांना फसवायचं आणि संघ फोडायचे आणि दुसऱ्या संघात घेऊन जायचं. ह्या अशा नतद्रष्ट लोकांपासून पालकांनी आणि खेळाडूंनी सावध राहिलं पाहिजे. तुमच्याशी कोणी खूप जरी काय बोललं ना, त्या बापूला सांगून टाकायचं, बापू आम्हाला ते असे बोलले. माझ्या मुली आहेत ना, विलंबच लावत नाहीत. असं काय घडलं की सांगायचं. माझ्या संघातली एकही मुलगी अद्याप फुटलेली नाही. बोला. आणि असं कोणी तिला आम्ही दाखवलं की 3-4 दिवस नाही आली तर संघानं एवढं केलेलं असतं त्या मुलांवर, त्या कोचनं, संघाने. त्याला त्या खेळाडूला इतकं दुःख होतं, तो त्या ग्राउंडच्या अवतीभोवती नुसते हरपटे मारत असतो. माझ्या 1-2 मुलींना फसवायचा प्रयत्न झाला, पण एवढ्या छोटीशी तोंड करून फिरत होते आजूबाजूला. बोलायला सुद्धा नाही गेलो मी. जा तुम्ही तिकडे जाताय ना, तिकडेच जा. त्यांना तिकडे ते त्या कोकणात कुठंतरी बोलवलं होतं. नोकऱ्या लावतो ना, अमुक करतो. जो कोणी नोकऱ्या लावतोय ना त्याला म्हणायचं पहिलं दे सर्टिफिकेट, द्या मला जॉबचं, 1 महिन्याचा पगार खाऊ दे आणि मग करायचं. पटलं का नाही पटलं? शेवटी बापू काय आणि मी काय, तुमचं कल्याणच बघणार आहेत ना. तुम्हाला नोकरी लागत असेल, तुम्हाला साईजची स्कॉलरशिप मिळत असेल तर तुम्हाला आम्हाला अडवायचं काय कारण आहे? आता बघा, माझा संघ खेलो इंडियाला पात्र झालाय मुलींचा, माहिती आहे तुम्हाला? देशामध्ये 8वा नंबर झाला. खेलो इंडियाला विद्यापीठाचा संघ पात्र झालाय आपला. आता आमच्या महापालिकेकडे मी आता अधिकारी आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी क्रीडा शिक्षक तर होतोच, पण अधिकारी आहे, स्पोर्ट्स ऑफिसर आहे. आमच्या महापालिकेने जी शालेय राज्य खेळीत मुलं ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत त्यांना महिना 6,000 रुपये देतो आम्ही. माझ्या संघातल्या 13 मुलींना 6,000 रुपये चालू आहेत. आता ते तुमच्या ग्रामपंचायतीत तो भाग नसेल, पण तुमच्या इथे पण काहीतरी ठराव झाला पाहिजे. त्या खेळाडूंना आपण हे देऊयात काहीतरी. जिल्हा क्रीडा परिषदेकडून मिळवून देता येईल ना. पुन्हा एकदा बापू तुमच्या कार्याला आला, खूप सुंदर तुम्ही काम करता. खेलो इंडियाला ना तुमचं 2 प्रकारचं सिलेक्शन असतं. फेडरेशनकडून पण ते सामने आयोजित केले जातात किंवा शालेयचे असतात, दरवर्षी असतात. पण तो विषय असा आहे, तुमचा संघ महाराष्ट्र पात्रता फेरीमध्ये शालेयला जात असेल तर, आता बहुतेक मला वाटतंय तुमच्या वेळेस पण काही लोक बसले असतील सिलेक्शनला, खेलो इंडियाच्या ट्रायलला. तुमच्या नॅशनलला मुली कोण गेले ते हातवर करा. हां, या 3 मुली आहेत ना, तिथं बाजूला सिलेक्टर बसले असतील खेलो इंडियाला सिलेक्शनसाठी. बहुतेक 14 पासून नाही आहे, पण असू पण शकतं. तर तिथं ते सिलेक्शन होतं. नंतर तुम्हाला इथे कांदिवली, मुंबई किंवा गुजरातला ट्रायलला बोलवलं जातं आणि ती ट्रायल तुम्ही पास झाल्यास तुम्हाला 5 वर्षे 10,000 रुपये महिना मिळतो. त्याच्यासाठी तुम्ही तिथं जाण्याची गरज नाही. तुम्ही लिहून जर दिलं की आम्हाला आमच्या क्लबलाच खेळायचं आहे, तर माझ्या भूमिकाला आणि मनीषाला ते पैसे चालू होते, पण त्या पुन्हा दुसऱ्या ट्रायलला गेल्या नाहीत म्हणून थांबलेलं आहे ते. खेलो इंडियाला मेडल